कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठं संपलंय सगळं? मला तर उलटच वाटतंय। आता कुठं सुरुवात झाली असं वाटतंय मला। माझं काम व्यवस्थित चाललंय आणि मला आता पिओला पण काम करू द्यायचं। पिऊनी आता घरात काम केलं असणार आहे, पण इथून पुढे ती कामावरून घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाही। आता गो बाया, काय रे सुजा? अरे ही काय भाषा झाली वय तुझी? हा, मग कोण करणार घरातलं? या रुक्मिणीच्यानं आणि माझ्याच्यानं काय होणार हाय वय? अरे तुम्ही जर असे बोलायला लागले ना तर 100% हे घर तुटल्याशिवाय राहणार नाही, मी सांगते ना। ती स्पष्ट बोलत नाहीये म्हणून मी बोलतोय। अरे पण तिला जसं जमल तसं केलं असतं तरी सुद्धा चाललं असतंच की आम्हाला सगळ्यांना। सरकार एक सोपा उपाय दिलाय की मी, घरात कामाला बाई ठेवा। बाई ठेवायचा मुद्दा नाहीये सुजय या ठिकाणी। रुपालीला बघतोस ना तू? अरे आपल्याला तिला सांभाळावं लागेल। वय, अरे सकाळी बघितलंस ना ती नर्शी कशी वागली ते? त्यामुळं सध्या तरी या घरात कुणी यायला नकोय। बरोबर आहे। नाही, रुपाली वहिनींची प्रकृती जरा नाजूकच आहे बरं। आता वहिनींसाठी काय काय चाललंय घरात आणि कधीपासून चाललंय? प्रेग्नेंट होत्या तेव्हापासून बघतोय मी। सुजय थांब पिऊ, यांची कामं करायची ती करायची वरून ऐकून पण घ्यायचं होय? कोणी सांगितलंय? असं का बोलतोयस? अरे सगळी आपलीच आहेत की। रुपालीनं आजवर केलंच की आरूचं सगळं। तू लक्ष देत नव्हता तेव्हापासून तर पिऊ नव्हती तेव्हापर्यंत। आता डॉक्टरांनी सांगितलंय ना वहिनींना हॉस्पिटलमध्ये ठेवा म्हणून, मग आपण तिला घरात का ठेवतोय? मेंटल हॉस्पिटलमध्ये। मला नाही ठेवायचं तिला तिकडे। नका ठेवू। आम्ही पण त्यांच्यासाठी लई काय केलंय। एक मिनिट थांबा, काय बोलतोय आपण? कुठल्या विषयावर बोलतोय? या अशा गोष्टींनीच घर तुटतात आणि आपण जे जे काय केलंय ते आपण काढून दाखवतोय असं? काय तर काय, आणि आजपर्यंत आपल्या घरात अशी भाषा कोणी केली नव्हती। मी कुणासाठी काय केलं आणि कुणी माझ्यासाठी काय केलंय काय? हा, आता टाक सगळं माझ्यावर। मीच वाईट आहे, मीच पहिल्यांदा बोललो ना हे सगळं। अरे सुजा, असं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं। अरे पण तो सुजा बोलला म्हणूनच तू बोललास ना। काय बया, काय होणार आहे या घराचं काय माहिती? मला तर लई काळजी वाटती। मावशी, तुम्ही नका करू आमच्या घराची काळजी। आम्ही आहोत समर्थ घराची काळजी घ्यायला। आणि एक मिनिट, प्रश्न फक्त घर सांभाळायचा आहे ना? मग मी आहे की, मी सांभाळते की घर, आणि सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे ना, मी बनवेल। असे मला आता सुट्टी आहे, त्यामुळे मी करेल सगळं। स्वप्नील सर, तुम्ही रुपाली ताईंची अजिबात काळजी करू नका। त्या नर्स ताई सोडून गेल्यात ना, काही हरकत नाही। मी त्यांची पूर्ण काळजी घेईन, त्यांना काय हवंय काय नकोय सगळं बघेन। तुम्ही नका काळजी करू, खरंच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।